नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। कवी वामन दादांचा कवी वामन दादांचा विजय असो, अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो, अण्णाभाऊ आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, शाहू महाराजांचा विजय असो, शाहू महाराजांचा विजय असो। इथे कलावंतांचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला होता, काय सांगाल याबद्दल? आजचा जो कार्यक्रम आहे ना, तो अण्णाभाऊ साठेची जयंती 1 तारखेला झाली। 15 ऑगस्टमध्ये 15 तारखेला वामनदादाची जयंती आहे। तर या जयंतीच्या निमित्तानं आमचा मोठा महोत्सव प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी घेण्याचं ठरलेलं आहे। त्या महोत्सवाच्या संबंधामध्ये कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, काही आमचे स्नेही सर्वांच्या वतीनं या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलेलं होतं। इथे चर्चासत्र कार्यक्रम कसा ठेवायचा, कुठं ठेवायचा, कार्यक्रमासाठी काय तयारी करावं लागेल या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कलावंत म्हटलं की तिथं कला आली आणि म्हणून कलावंत आले म्हणून सर्वांनी आपली गीतं या ठिकाणी सादर केलेली आहे। गेल्या 2-3 घंट्यापासून सातत्याने कलावंत आपले गीत गायन करतात। मधून कार्यक्रमाच्या प्रत्येक कलावंतांनी आपापले म्हणणे मांडलेले आहे की कार्यक्रम कसा असावा, त्यामध्ये कलावंतांना कसं आपण काय आपण त्यांना सन्मान केला पाहिजे, त्यांना कशी स्टेज निर्माण झालं पाहिजे, या संबंधीचं प्रत्येक आमच्या सर्व कलावंतांनी हेरिरीनं भाग घेतलेला होता। या कार्यक्रमासाठी आदरणीय रजनी सर वगैरे सगळे नेते मंडळी या ठिकाणी हजर होती। क्रांती दलाचे शैलेंद्र मिसाळ होते, त्याचप्रमाणे अजून आमचे गिरे होते, त्याचप्रमाणे आमचे शाहीरमध्ये रामभाऊ निकाळजे, मीना साळवे, रामदास साळवे, आदरणीय अशोक बाबर हे वैजापूरहून या मिटिंगसाठी आलेले होते। त्याचप्रमाणे आमचे सर्व ढोलकीपट्टू, आमचे जोगदंड गिरगुजी, सुरेश खराब, त्याचप्रमाणे आमचे पवारसाहेब आणि यांनी या कार्यक्रमाचं पवारसाहेब आणि प्रवीण केदार यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं। ही जी मीटिंग घेण्यात आली होती कलावंतांची, या मीटिंगमध्ये काय ठराव घेण्यात आले नाही? या मीटिंगमध्ये कलावंतांनी सांगितलं की कार्यक्रम आपला संत एकनाथ रंगमंदिरामध्ये घेण्यात यावा आणि या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांना उद्घाटन म्हणून बोलावं, अशा प्रकारच्या सूचना मला केलेल्या आहेत। त्या पद्धतीनं आम्ही आता निर्णय घेऊ की कोणाला कसं बोलवायचं आणि कार्यक्रमाला निमित्त कार्यक्रम पुढं ठेवायचा। आणि साधारण 99% कार्यक्रम हा एकनाथ रंगमंदिरामध्येच यावर्षीचा जयंतीचा कार्यक्रम होईल। ही संयुक्त जयंती आहे। या जयंतीच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव ही एक भावना आमच्या कलावंताच्या मनामध्ये आज दिसून आलेली आहे की चालू परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ आणि वामनदादाची ही संयुक्त जयंती व्हायला पाहिजे। साधारणतः किती कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत आणि कुठून कलावंत इथे येतील? हा मेळावा साधारणतः महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत होईल। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कलावंत प्रतिवर्षी येत असतात आणि याही वर्षी आम्ही तसा प्रयत्न करणार आहोत की कलावंत मुंबई, पुणे, नागपूर आणि इकडं बुलढाणा, तर उस्मानाबाद वगैरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कलावंत येतात आणि याही वर्षी येतील अशी अपेक्षा आहे। त्या संबंधीचं सर्व काम आम्ही सर्व तयारी करण्याच्या दृष्टीने आजची कलावंतांना काही मान सन्मान पुरस्कार वगैरे मिळणार आहे का या कार्यक्रमात? जे कलावंत आपलं सादरीकरण करणार आहेत ना, ते कलावंताला आम्ही त्यांचा सन्मान, त्यांना प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने त्यांना देणार आहोत। कलावंतांचे खूप काही प्रश्न आहेत महाराष्ट्र शासनामध्ये, त्याच्या संदर्भात पण काही कलावंताच्या या मेळाव्यामध्ये उद्घाटनाच्या प्रसंगी जी नेते मंडळी होती त्यांना आम्ही या आमच्या कलावंताच्या सर्व अडचणीच्या संबंधाचं निवेदन प्रत्येकांना आम्ही देणार आहोत। विशेषतः पालकमंत्री आम्ही या कार्यक्रमासाठी याच्यासाठी बोलवणार आहोत की कलावंताचे प्रश्न काही सुटतील, त्यांच्या कानावरती आम्ही प्रश्न टाकून आमच्या कलावंताला स्थैर्य मिळवण्याच्या दृष्टीनं आमच्या प्रयत्न। आपलं नाव सर? मी एकनाथ पुंजाजी त्रिभुवन,
मी माजी सभापती आहे आणि कलावंताचा काँग्रेस पक्षाचा शेरचा अध्यक्ष आहे.